नमस्कार मित्रांनो. तर राज्य शासनाच्या 10 जुलै 2026 रोजीच्या नवीन GRमध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली म्हणजे NPS अंतर्गत असलेल्या राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या GRमुळे आता NPS मध्ये गुंतवणुकीसाठी 2 नवीन ऑटो चॉईस लाईफ सायकल फंड पर्याय उपलब्ध झाले आहेत. तर हे पर्याय कोणासाठी आहेत, त्याचा फायदा काय, कोणता पर्याय कोणासाठी योग्य आहे, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेऊ. तर हा शासन निर्णय वित्त विभाग यांनी 10 जुलै 2026 रोजी जारी केला आहे. याआधी 30 सप्टेंबर 2022च्या GR नुसार NPS सदस्यांना पेन्शन फंड मॅनेजर आणि स्कीम प्रिफरन्स निवडण्याची मुभा देण्यात आली होती. आता PFRDA च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार शासनाने ऑटो चॉईस लाईफ सायकल फंड मध्ये आणखी सुधारणा केली आहेत. तर काय बदल झाला, तर याआधी असलेल्या काही योजनांची नावे बदलण्यात आली आहेत. LC25 स्कीम चे नाव आता लाईफ सायकल 25 लो 5E55Y असे करण्यात आले आहे आणि LC50 स्कीमचे नाव आता लाईफ सायकल 50 मॉडरेट 10E55Y असे करण्यात आले आहे. तर सर्वात मोठी अपडेट, आता NPS सदस्यांना 2 नवीन गुंतवणूक पर्याय उपलब्ध झाले आहेत. नंबर 1, लाईफ सायकल 75 हाय 15E55Y. वय 35 वर्षांपर्यंत इक्विटीमध्ये कमाल 75% गुंतवणूक. त्यानंतर वयानुसार इक्विटीचे प्रमाण कमी होत जाईल. जास्त परतावा अपेक्षित असणाऱ्यांसाठी हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. नंबर 2, लाईफ सायकल अग्रेसिव्ह 35E55Y. वय 45 वर्षांपर्यंत इक्विटीमध्ये कमाल 50% गुंतवणूक. त्यानंतर इक्विटीचे प्रमाण कमी होत जाईल. मॉडरेटपेक्षा थोडा जास्त जोखीम स्वीकारणाऱ्यांसाठी हा पर्याय आहे. तर हा GR कोणासाठी लागू आहे, तर हा निर्णय राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली म्हणजे NPS लागू असलेल्या राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. त्यांच्या PRAN लेवल 1 खात्यातील अंशदानाची गुंतवणूक करताना हे नवीन पर्याय निवडता येणार आहेत. तर इतर संस्थांबाबत, तर जिल्हा परिषद, अनुदानित शाळा, महाविद्यालये, कृषी विद्यापीठे आणि इतर संबंधित संस्थांसाठी स्वतंत्र आदेश संबंधित प्रशासकीय विभागांकडून काढले जाणार असल्याची GR मध्ये नमूद करण्यात आली आहे. या GR मध्ये कोणालाही NPS मधील योजना बदलणे बंधनकारक करण्यात आलेले नाही. फक्त गुंतवणुकीसाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही NPS अंतर्गत राज्य सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. गुंतवणुकीचा पर्याय निवडण्यापूर्वी जोखीम, वय आणि आर्थिक उद्दिष्टांचा विचार करूनच निर्णय घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.